तर नमस्कार कृषी मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त करून एक प्रश्न विचारला गेला होता आणि त्याचे उत्तर आपण आज देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मागील जो व्हिडिओ होता, जे कृषी शिक्षकच्या पदासंबंधित. आता नवीन शैक्षणिक धोरण राबवत असताना सरकारने देखील आपले उतावळेपणाने किंवा शेतकऱ्यांना तसेच कृषीच्या विद्यार्थ्यांना बोलवण्यासाठी कृषी विषय हा शालेय पाठ्यक्रमात येण्याबाबत विधान केलं. आता हे विधान 2023च्या सुमारास देखील केलेलं होतं, 22 मध्ये सुद्धा केलेलं होतं. मात्र आता त्याच्यावरती जास्तीत जास्त कमेंट्स किंवा विचार हे कृषीचे विद्यार्थी करू लागलेले आहेत. आता त्याच्यामध्ये जे डिप्लोमा धारक असतील, जे डिग्री धारक असतील, जे पोस्ट ग्रॅज्युएशनवाले असतील, आता यांच्यामध्ये त्यांच्या मनानुसार हे ऑलरेडी ठरून गेलेलं असेल की डिप्लोमावाल्यांनी जे झेडपीच्या शाळा आहेत, मनपाच्या शाळा आहेत त्यांच्यासाठी असतील, जे डिग्रीवाले आहेत ते हायस्कूलसाठी असतील, जे MSc पोस्ट ग्रॅज्युएशनवाले असतील ते ज्युनियर कॉलेजसाठी असतील. हे तुमच्या मनाने तुम्ही ऑलरेडी ठरवून बसलेला असाल. मात्र अशा कारणांमुळे किंवा असं वाटतंय म्हणून हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या साध्य होत नसतात. कारण जे पूर्वापार ज्या शिक्षक भरती होत आहेत त्यांना बगल देऊन फक्त एका विषयासाठी सरकार कधीही त्यांचे नियम हे बदलणार नाही. कारण फक्त कृषीच्या काही विद्यार्थ्यांनी जर आंदोलन केले, उपोषण केले, जे टेलिफोनिक आंदोलन असू द्यात, कोणत्याही प्रकारची मागणी असू द्यात, ही जर केलेली असेल किंवा जर पुढील काळामध्ये केली तर तशाच प्रकारे जे इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत, जे डिप्लोमा धारक आहेत, ते देखील अशाच प्रकारचा एक प्रयत्न हे करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किंवा जे कृषी पदवीधारक आहेत, डिप्लोमा धारक आहेत, पदव्युत्तर पदवीधारक आहेत, यांना जे सिस्टीममध्ये पूर्वापार जे चालत आलेले जे व्यावसायिक अर्हता आहे, त्याचप्रमाणे त्यांना जे D.Ed B.Edची पदवी आहे ती आवश्यक ही असणारच आहे. आता याच्यामध्ये या विधानांना सुद्धा बऱ्याचशा कृषी मित्रांचा विरोध असू शकतो. कारण तुमच्या फेवरमध्ये जो बोलतो तोच तुम्हाला बरं वाटतो आणि माझे जे हे वक्तव्य जे असेल ते तुमच्या फेवरमध्ये कदाचित नसेल. त्यामुळे तुम्ही मला विरोध देखील करू शकता पुढील काळामध्ये. मात्र हे सर्व जेव्हा आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळालं ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चं आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला आता 2024 मध्ये करायची आणि ती करत असताना जे वेगवेगळे पार्ट्स घटक पाडण्यात आलेले आहेत, म्हणजेच जे पहिले जे 5 वर्षापर्यंतचे असतील, जे नर्सरी, सिनियर KG, ज्युनियर KG, पहिली दुसरी, हे पहिले 5 वर्षांचे एक भाग असेल. त्याच्यानंतर 5, 3, 3, 4, 3, तर 5 नंतर जो 3 आहे त्याच्यामध्ये तिसरी, चौथी, पाचवी असेल. त्याच्यानंतर जो 3 आहे तो 6वी, 7वी, 8वी असेल आणि त्याच्यानंतर जो 3 आहे तो आहे 9वी, 10वी, 11वी, 12वी. या ठिकाणी 4 आहे. 5, 3, 3, 4.